नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत मुंबईजवळच्या सुमारे 1000 वर्षांपूर्वीच्या प्राचीन शिवमंदिराला. हे प्राचीन सुंदर मंदिर कुठे आहे, ते नक्की कधी बांधलं गेलं, कोणी बांधलं, ते का बघायलाच पाहिजे, तिथे कसे जाल, याबाबतची सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे. भटकंतीची इच्छा झाली की मुंबईकर सहकुटुंब निघतात ते चौपाटीकडे आणि ठाणेकर तलावपाळीकडे. नाहीतर स्ट्रीट बाजार आहेच. पण आनंद आणि समाधान याची अनुभूती हवी असेल तर अशा मुसाफिरीसाठी एक स्थळ हाकेच्या अंतरावर उपलब्ध आहे. ते म्हणजे अंबरनाथ येथील 1000 वर्षे पुरातन शिलाहारकालीन अंबरेश्वराचे शिवमंदिर. अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून 2 किलोमीटर अंतरावरील शिवमंदिरात शेअर रिक्षाने जाता येते किंवा बाईक व खाजगी वाहनाने शिळफाटा येथून पुढे काटई बदलापूर रोडने अंबरनाथपर्यंत जाता येते. ओम नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर प्रसिद्ध असून अंबरेश्वराचे मंदिर म्हणूनही ओळखले जाते. 11व्या शतकात 1060 सालात शिलाहार राजा चित्तराजा याने मंदिर बांधून घेतले. त्याच्यानंतर चित्तराजाचा पुत्र मुमुन्नी याने मंदिराचा विकास केला. मंदिराची बांधणी हेमाडपंथी स्थापत्य शैलीचा उत्तम नमुना आहे. उत्तर भारतातील मंदिर बांधकाम शैलीसारखं शिवमंदिराच्या गर्भगृहावर उंच शिखर आहे. मंदिराची गर्भगृह आणि सभामंडप अशी रचना करण्यात आली आहे. गर्भगृहात उतरण्यासाठी खोल पायऱ्या उतरून खाली जावे लागते. गाभाऱ्यात शिवलिंग आहे. बाहेर दरवाजासमोर काळ्या दगडात कोरलेले नंदीचे सुंदर शिल्प आहे. दरवाजावर गणेशपट्टी असून तिच्या वरच्या भागात शिव, सिंह, हत्ती यांच्या सुंदर कोरीवकाम केलेल्या शिल्पाकृती आहेत. सभामंडपाच्या खांबांवरील कलाकुसर आपलं लक्ष वेधून घेते. खांबांवरील चित्रे अत्यंत सुबकपणे कोरली आहेत. त्यात शिव पार्वतींच्या विविध मुद्रा साकारण्यात आल्या आहेत. कामदेवाचे अष्टभुजधारी शिल्प विशेष लक्ष वेधून घेते. शिव पार्वती महिषासुरमर्दिनी यांच्या शिल्पांचा समावेश आहे. मूर्तीच्या वरील भागात सुंदर नक्षीकाम केलेले चित्रतोरण आहे. विरगळी किंवा सतीशिळा शिवमंदिर परिसरात पाहता येतात. आपल्या श्रीमंत आणि कलासक्त प्राचीन संस्कृतीचा हा ठेवा आपल्या पुढील पिढीला आवर्जून दाखवा. मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रथमनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय. स्थानिक लोकांमध्ये प्रचलित लोककथेनुसार महाभारत काळात पांडव अज्ञातवासात असताना एका रात्रीत मंदिर उभारले, परंतु दिवस उजाडल्याने ते पूर्ण झाले नाही असे म्हटले जाते. तसे जरी असले तरी शिलाहार काळात मंदिर उभारले गेले याला सबळ ऐतिहासिक पुरावा असल्यामुळे राजा चित्तराजा आणि मुमुन्नी याचा संदर्भ योग्य ठरतो. त्यामुळे अंबरनाथ मंदिराला भेट दिल्यास हजारो वर्षांपूर्वीच्या श्रीमंत आणि कलापूर्ण हिंदू संस्कृतीची ओळख होते. दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी अंबरेश्वराची जत्रा भरते. त्यावेळी लाखो लोक दर्शनासाठी येतात. श्रावणातील सोमवारी सुद्धा भाविकांची गर्दी होते. गेल्या काही वर्षांपासून येथील प्रतिष्ठितांच्या पुढाकाराने अंबरनाथ शिवमंदिर कला महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. महाशिवरात्रीच्या काळात 3 दिवस चालणाऱ्या महोत्सवात नामवंत कलावंत आपली कला अंबरेश्वराच्या चरणी रुजू करतात. मुंबई ठाणे परिसरातील शेकडो कलारसिक महोत्सवाला आवर्जून भेट देतात. त्यामुळे हा महोत्सव रसिकांसाठी पर्वणीचा ठरतो आहे. त्यामुळे अंबरनाथ कला महोत्सवाने आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे. पावसाळ्याच्या दिवसात मंदिर परिसर हिरवाईने नटतो. शेजारची वाढवण नदी वाहती होते. तेव्हा मंदिराला आवर्जून भेट द्यावी. परंतु तरीही वर्षभरात कधीही अर्धा दिवस काढून मंदिराला भेट दिल्यास प्राचीन हिंदू संस्कृतीचा ठेवा पाहिल्याचे समाधान तर मिळतेच,
पण आठवड्याभराचा शीण निघून जाऊन रिफ्रेश होतो. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.